नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल। आज आपण अम्ब्रेला वन पीस ची कटिंग पाहणार आहे। त्यासाठी आपण सर्वप्रथम मापे पाहून घेऊया। मी तुम्हाला मापे दाखवते। उंची आहे 52 इंच, छाती आहे 36 इंच, कंबर आहे 30 इंच, अपेक्स पॉइंट 9 इंच आहे, शोल्डर 15 इंच आहे, पुढचा गळा 6 इंच आहे, मागचा गळा 9 इंच आहे, मुंडा 16 इंच आहे। सर्वप्रथम आपण अप्पर पार्टची कटिंग करणार आहे। अप्पर पार्ट आपण प्रिन्स कट मध्ये ठेवणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम अप्पर पार्टची आपण कटिंग करून घेऊया। त्यासाठी मी हे 4 मीटर कॉटनचा अस्तर वापरलेला आहे आणि ही मी टू टोन साडी 5 मीटर घेतलेली आहे। खूप सुंदर फॅब्रिक आहे हिचं। आता आपण सुरुवात करूया। आता आपण बॅक पार्ट कट करणार आहे। बॅक पार्ट कट करण्यासाठी आपली बॅक पार्टची उंची 15 इंच ठेवणार आहे। त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 16 इंचावरती मार्क करून घेऊया आणि एक लाईन ड्रॉ करून घेऊया। आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहे। शोल्डर आपण 6 इंचावरती टाकणार आहे, कारण पुढचा गळा हा आपला डीप आहे आणि मागचाही गळा डीप आहे, त्याच्यामुळे आपण 6 इंचावरती शोल्डर टाकणार आहे आणि मुंडा आपण 6.5 इंचावरती टाकणार आहे। आता आपण हे लाईन ड्रॉ करून घेऊया। आता इथे आपण कमरेचं छातीचं माप टाकणार आहे। छाती आपली 36 आहे। 36चा चौथा पार्ट 9 इंच येतो। 9 मध्ये आपण 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्हाला हवे असेल तेवढे तुम्ही शिलाईसाठी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवू शकता। मी इथं 2 इंच ठेवत आहे, म्हणून मी 11 वरती मार्किंग करत आहे। आता इथून आपण बॅक मुंड्यासाठी 1 इंच बाहेरच्या साईडला घेणार आहे आणि एक तिरकी लाईन ड्रॉ करून घेणार आहे आणि ही तिरकी लाईन या पद्धतीने ड्रॉ करायची आहे। आता इथून तिरकस मध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे आणि मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। मुंड्याचा शेप देण्यासाठी मी ही फ्रेंच कर्व यूज करत आहे, जेणे शेप हा खूप सुंदर येतो। आता इथे आपण खालच्या साईडला कमरेचं माप टाकणार आहे। कंबर आपली 30 आहे। 30चा चौथा पार्ट 7.5 होतो। 7.5 मध्ये 1 इंच आपण पाठीमागे डाट टाकण्यासाठी ऍड करायचे आहेत। 8 इंच 8.5 इंच होतात ते। 8.5 इंचच्या पुढे आपण 2 इंच शिलाईसाठी मार्जिन ठेवणार आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घेऊया। आता आपण गळ्यासाठी ह्या बंद बाजूच्या साईडने बंद बाजूच्या साईडने 2.25 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि मागचा गळा आपला हा 9 इंचावरती आहे, तर 9 इंचाचं आपण मार्किंग करून घेऊया आणि हा आपण बॉक्स रेडी करून घेऊया। आता बॅकला तुम्हाला हवा तो शेप देऊन घ्या। मी सिंपल गोलाकार शेप देणार आहे। त्यासाठी इथून मी 1/2 इंच करून मार्किंग करून घेणार आहे आणि कर्वच्या साह्याने, फ्रेंच कर्वच्या साह्याने मी गोलाकार शेप देऊन घेणार आहे। आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे। आता आपण हा कटिंग करून घेऊया।
आता आपण गळ्याच्या साईडनी बंद बाजूच्या साईडनी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि मागचा गळा आपला हा 9 इंचावरती आहे, तर 9 इंचाचा आपण मार्किंग करून घेऊया आणि हा आपण बॉक्स रेडी करून घेऊया. आता बॅकला तुम्हाला हवा तो शेप देऊन घ्या. मी सिंपल गोलाकार शेप देणार आहे. त्यासाठी इथून मी 1/2 इंच करून मार्किंग करून घेणार आहे आणि कर्वच्या साह्याने, फ्रेंच कर्वच्या साह्याने मी गोलाकार शेप देऊन घेणार आहे. आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण हा कटिंग करून घेऊया. आता इथे गळ्याच्या इथे आपण नॉच देऊन घेऊया. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करूया. आता आपण बॅक पार्टला वरच्या साईडने ठेवून घेतलेला आहे. ही बंद बाजूच्या साईडने ठेवलेला आहे. आता आपण बॅक पार्ट ऍज इट इज ड्रॉ करून घेऊया. गळा हा आपण नंतरनं कट करूया आणि खालच्या साईडने 1 इंच अंतर राहील एवढं अंतर ठेवून आपण बॅक पार्ट ड्रॉ करून घेतलेला आहे. आता बॅक पार्ट बाजूला करूया आणि आपण मुंड्याचं माप आहे ते ड्रॉ करून घेऊया. मुंडा आपला 6.5 आहे. 6.5 वरती एक मार्क करून घेऊया आणि लाईन ड्रॉ करूया. जी शोल्डरची लाईन आहे ती पण आपण ड्रॉ करून घेऊया. मोजून घेऊया. आपला शोल्डर 6 वरती होती, लाईन ही आपली 6 वरतीच आली पाहिजे. आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथून अर्धा इंच घेऊया आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेऊया. आता गळ्याच्या साईडने आपण 2.25 इंच सोडायचं आहे. गळा रुंदी आपली 2.25 इंच आहे आणि गळा उंची ही 6 इंच आहे. 6 इंचावरती आपण मार्क करून घेऊया. पुढचा गळा आपण व्ही नेक मध्ये ठेवणार आहे. व्ही नेकला एकदम थोडासा असं कर्व द्यायचा आहे. या साईडने आपण थोडासा असं शेप देत जाऊया. या पद्धतीने आता आपण अपेक्स पॉइंटची उंची राखणार आहे. अपेक्स पॉइंट आपला 9 इंचावरती आहे. 9 इंचावरती एक मार्क करून घेऊया आणि इथून आपण 4.25 इंच घेणार आहे. 4.25 वरती एक मार्क करूया
जे आपण इथे अंतर घेतलेलं आहे तेच अंतर आपण खालच्या साईडलाही घेऊया, 4.25 वरती मार्किंग करून घेऊया. आता ही लाईन आपण स्ट्रेट जॉईन करून घेऊया. आता इथून आपण 1 इंच या साईडला सोडणार आहे आणि 1 इंच या साईडला सोडणार आहे आणि या साईडने आपण इथून हा शेप देऊन घेऊया आणि प्रिन्स कटचा शेप देण्यासाठी आपण 1 इंच खाली यायचं आहे आणि इथून आपण प्रिन्स कटचा शेप देऊन घेऊया. आता ही लाईन आपण मुंड्यामध्ये जॉईन करून घेणार आहे. आता खालच्या साईडने आपण 1 इंच सोडलेलं आहे, त्या ह्या तिन्ही आपण रेषा खाली ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. आता इथून आपण डाट साठी 2 इंच सोडलेले आहे, तेच 2 इंच आपण या साईडने सोडून घेणार आहे. ही लाईन आपण सेंटरच्या लाईनला तिरकी जॉईन करून घेणार आहे. ही लाईन सेंटरच्या लाईनला तिरकी जॉईन करून घेणार आहे आणि ही इथून या सेंटरला जॉईन करून घेणार आहे. आता इथून ही लाईन आपण वरती मुंड्याच्या लाईन मध्ये ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला फ्रंट पण रेडी झालेला आहे. आता आपण हा कटिंग करून घेऊया. आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता आपली फ्रंटची कटिंग झालेली आहे. आता आपण गळाही कट करून घेऊया. आता आपण अम्ब्रेला घेरचं पार्ट पाहणार आहे. त्यासाठी मी 4 फोल्ड करून अस्तर ठेवलेलं आहे. जे पण अस्तर होतं ते ओपन केलेलं आहे आणि त्या अस्तरला या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे. म्हणजे ही माझी ओपन बाजू आहे आणि ही माझी पॅक बाजू आहे, बंद बाजू आहे. आता आपण या साइडनी फोल्ड करून असा त्रिकोण तयार करून घेणार आहे अम्ब्रेला घेरसाठी. या पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर ना आपण बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि बॅक पार्टची कमरेची बाजू किती इंचाची आलेली आहे ती बघायची आहे. आपली कमरेची बाजू 11 इंच आलेली आहे, म्हणजे संपूर्ण बाजू 22 इंचाची आहे. 22 इंचाची आहे तर पूर्ण आपला घेर हा 44 इंच येतो. म्हणजे 44 चा आपल्याला डिवायडेड बाय 8 करायचा आहे, कारण आपण हे 8 पदरी फोल्ड घेतलेला आहे त्याच्यामुळे. आणि डिवायडेड बाय 8 करून किती होतात ते मी तुम्हाला दाखवते कॅल्क्युलेट करून. हे बघा, 44 डिवायडेड 8
5.5 येतात आहेत. आता आपण इथून वरच्या साईडने 5.5 घ्यायचे आहे आणि इथूनही 5.5 घ्यायचे आहे आणि हा राऊंड शेप करून घ्यायचा आहे. आता आपण इथून जी आपली कडेची बाजू आहे तेवढीच आपण उंची घेणार आहे, कारण अस्तरवरती आपण उंची कमी करतो, त्याच्यामुळे याच्यावरती आपण उंची कमी घेतली तरी चालते. इथे जेवढी उंची आहे तेवढी आपण उंची संपूर्ण घेणार आहे. इथे 22 इंच येतात तर आपण संपूर्ण साईडने 22 इंच करणार आहे. या पद्धतीने आपण खालचा घेर ही रेडी करून घेऊया. हे आता आपण कट करून घेऊया. आता मी साडीच्या फॅब्रिक वरती अस्तर ठेवून कटिंग करून घेत आहे. या पद्धतीने मी सेट केलेलं आहे, ते आपण कटिंग करून घेऊया. आता आपली कटिंग झालेली आहे. आता आपण ही बाजूला ठेवूया आणि आपण स्लीवची कटिंग करूया. आपण स्लीवची पफ स्लीव्स मध्ये रेडी करणार आहे. त्यासाठी मी कापडला आधी डबल फोल्ड केलेला आहे. त्याच्यानंतर हे कापडला मी 4 फोल्ड करणार आहे या पद्धतीने आणि आपण कापडला आधी स्ट्रेट करून घेऊया खालच्या साईडने. आता आपण उंचीचं माप टाकूया. बाहीच्या उंचीचं. बाहीची उंची आपली 9 इंचाची आहे. 9 मध्ये 1 इंच ऍड करायचं. आपण 10 इंचावरती मार्क करूया आणि लाईन ड्रॉ करून टाकूया. पफ उंचीचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती अपलोड आहे. जर तुम्हाला इथे समजलं नाही तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आता आपण इथून 3 इंच खाली घेऊया आणि एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आता खालच्या साईडने 1 इंच घेऊया आणि एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आता खालच्या साईडने आपण दंडगेराचं अर्ध माप टाकणार आहे, हाफ माप टाकणार. आपला पूर्ण दंडगेर हा 10 इंच आहे, तर हा 5 इंचावरती येतो. 5 इंचावरती आपण मार्किंग करणार आहे आणि पुढे 2 इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचे मार्जिन ठेवणार आहे. म्हणजे आपली टोटल 7 इंच येतात ते. सेम मार्किंग वरच्या लाईन वरती आपण ही करणार आहे. आता हे जे 7 इंच आलेलं आहे तेच आपण इथे घ्यायचं आहे 7 इंच आणि या 7 इंचचा हाफ करायचा आहे. 3.5 इंच येतात. 3.5 इंचच्या सेंटर वरती आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. वरच्या साईडने 1 इंच यायचा आहे आणि स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे. आपल्याला स्लीवला इथे जोड लागणार आहे, तो आपण नंतर लावून घेऊया.
या पद्धतीने. आता ही झाली आपली नॉर्मल स्लीवची कटिंग. सेम सेम याच पद्धतीने आपण साधी बाही कटिंग करतो. आता पफ स्लीव्स मध्ये काय करायचं आहे, वरच्या साईडने आपल्याला पफ किती पाहिजे आहे त्या ह्याने घ्यायचे आहे. मी इथे 2 इंच घेत आहे. जर तुम्हाला खूप जास्त पफ हवा असेल तर तुम्ही 3-3.5 इंच घेऊ शकता. 2 इंच इथे घेतल्यामुळे आपण इथेही 2 इंच घ्यायचं आहे आणि पफचा आकार द्यायचा आहे. आणि पफचा शेप आपण या लाईनला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपली जी सेंटरची लाईन ड्रॉ केलेली नाही त्या लाईनला जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने. हे बघ, आणि इथे आपण नॉच देऊन घ्यायचा आहे. म्हणजे इथे इथपर्यंत आपले या प्लेट येतील आणि फक्त आपण वरच्या साईडने पफ रेडी करणार आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता इथे आपण नॉच द्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्या प्लेट्स कुठून स्टार्ट करायच्या आहेत. आता हेच आपण मेन साडीच्या फॅब्रिक वरती ठेवून कटिंग करून घेऊया. आता मी मेन साडीच्या फॅब्रिकला फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे. आता ही माझी बंद बाजू आहे आणि ही बाजू आपण क्रॉस मध्ये करून ठेवणार आहे या पद्धतीने आणि त्रिकोण करून घेणार आहे. आता इथे आपण साडीचं फॅब्रिक वरती किती आले होतं, 5.5 इंच, तर आपण 5.5 इंच टाकून घेणार आहे. आता हे आपण खालच्या साईडने 5.5 वरती मार्क करून घेऊया. आता इथून आपण 15 इंच वरती सोडून द्यायचे आहेत कारण आपल्या अप्पर पार्टचे आहेत. आणि आपली टोटल उंची 52 इंच होती. 52 इंचामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे आणि 53 वरती आपण गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण हे कट करून घेऊया. अशा प्रकारे आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे अम्ब्रेला वन पीसची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.